समजा मी तुमच्या शहरात आलो आणि मला शोधायचं जिम नियर मी, किंवा मला शोधायचं मेकअप आर्टिस्ट नियर मी, किंवा केक शॉप नियर मी, आणि मी ते जर गुगलवरती शोधलं आणि तुमचा बिझनेस जर तिथं मला अजिबातच दिसत नसेल, तेही फ्री असताना, ज्याला म्हणतात गुगल बिझनेस लिस्टिंग, ज्याला आपण रिव्ह्यूज रेटिंग देतो, आणि ती तुमची गुगल लिस्टिंग दिसत नसेल, तर तुम्ही फ्री मध्ये मिळणारे शेकडो ग्राहक गमावत आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल डिटेल प्रॅक्टिकल बघू की हे अकाउंट कसं उघडायचं किंवा गुगल बिझनेस लिस्टिंग कशी तयार करायची, जी अगदी फ्री मध्ये अवेलेबल आहे आणि फार कमी लोकांना माहिती आहे. तर चला, तुम्ही तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल घ्या, आपण स्टेप बाय सुरुवात करू. पहिली स्टेप म्हणजे गुगलवरती जा आणि टाईप करा गुगल माय बिझनेस किंवा google.com/my business. लिंक ओपन होईल. त्याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप वरती तुम्हाला तुमच्या दुकानाचं अचूक नाव टाकायचं आहे. सो असा बिझनेस ऑलरेडी अवेलेबल असेल तर तुम्हाला तो ड्रॉप डाऊन मध्ये दिसतो. त्यामुळं तुम्हाला तुमची लिस्टिंग व्यवस्थित नाव करायला लागेल. मग शक्यतो ट्राय करा की तुमच्या बिझनेसची कॅटेगरी त्या नावात यावी. फॉर एक्झाम्पल पाटील ज्वेलर्स कोल्हापूर, सो ज्वेलरी कॅटेगरी यावी, किंवा केक शॉप, अशा गोष्टी याव्यात. सो या गोष्टी करा. थर्ड, कॅटेगरी निवडा तुमची. सो तुमची कॅटेगरी कॅन बी फूड, बेवरेजेस, हॉस्पिटल, हेल्थ केअर. सो अशा कॅटेगरीज तुम्हाला ऑप्शनला येतील. सो तुम्ही कॅटेगरीज निवडा. तिसरा ऑप्शन लोकेशन, हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तुम्ही गुगल मॅप्स किंवा गुगल बिझनेस लिस्टिंग वरती तुमचं रजिस्ट्रेशन करताय. सो इथं तुम्हाला अगदी पिन पॉइंट टार्गेटिंग करायला लागेल. तुमचं असलेलं शॉप, बिल्डिंग, अपार्टमेंट या लेवलला जाऊन तुम्हाला पिन क्रिएट करायला लागेल. सो तुमचा ऍड्रेस नीट लिहिणं, ती पिन व्यवस्थित ऍडजस्ट करणं, म्हणजे ज्यावेळी कुणाला यायचं असेल तर ते एक्झॅक्टली मागच्या गल्लीत न जाता तुमच्या दुकानाच्या दारात यावेत. त्यासाठी हे सेट करणं फार महत्वाचं आहे. चौथं, तुमचा फोन नंबर, वेबसाईट किंवा जे काही असेल ते कॉन्टॅक्ट करण्याचं साधन, हे नीट अपडेट करा. ह्या 5-6 गोष्टी केल्यानंतर ज्यावेळी तुम्ही नेक्स्ट कराल तेव्हा तुमची बिझनेस लिस्टिंग ओपन होईल. हे सगळं झालं तर आपलं अर्धच काम झालंय. ह्याच्यानंतर प्रोफाईल कंप्लीट करणं, म्हणजे फोटो आतनं बाहेरनं तुमच्या दुकानाचे, मेनू कार्ड, तुमचा फसाड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं अपलोड करू शकता. सो दॅट इज फर्स्ट. सेकंड इज वेळ अपडेट करा. कधीपासून कधीपर्यंत ओपन असतं, त्यामुळे लोक ज्यावेळी यायचं असेल, तुमचं दुकान बंद असेल तर शॉप क्लोजिंग सून वगैरे असं आपल्याला दाखवतो. त्यामुळे वेळ अपडेट करा. सुट्ट्या असतील, कुठल्या दिवशी बंद असतं दुकान तुमचं, ह्या गोष्टी अपडेट करा. तिसरं महत्वाचं, रिव्ह्यूज आणि रेटिंग्स. तुमच्या ग्राहकांना सांगून चांगले रिव्ह्यूज, चांगले रेटिंग्स, ह्या गोष्टी करा. याने काय फायदा होईल, तुमचा बिझनेस जास्तीत जास्त विश्वासार्ह दिसेल आणि रँकिंगला आल्यानंतर पण लोक जास्तीत जास्त त्याच्यामध्ये बघतील. आता हे सगळं झाल्यानंतर याचं रँकिंग कसं ठरतं, म्हणजे असे तुमच्यासारखे बरेच कॉम्पिटिटर या गोष्टी करणार आहेत. मग कुणाचं रँकिंग ठरतं, तर 3 गोष्टींनी रँकिंग ठरतं. पहिलं म्हणजे रिलेव्हन्सी, दुसरं डिस्टन्स आणि तिसरं प्रॉमिनन्स. रिलेव्हन्सी म्हणजे काय, जर मी शोधतोय जिम नियर मी, तर तुमची कॅटेगरी किंवा बिझनेस जिमचा पाहिजे, दॅट इज रिलेव्हन्सी. दुसरं डिस्टन्स, फार लांबून कोणीतरी शोधतं तर त्याच्या जवळ असणारा बिझनेस दाखवला जाईल, त्यामुळे दुसरं इज डिस्टन्स. आणि तिसरं प्रॉमिनन्स, म्हणजे मी आतापर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या, तुमचा बिझनेस किती प्रॉमिनंट आहे, किती कम्प्लीट आहे, किती रिव्ह्यूज आहेत, रेटिंग आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचा रँकिंग ठरतं. सो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलेलं आहे. तर हा फ्री वाला प्रकार जो गुगलचा सगळ्यात चांगला डिजिटल मार्केटिंगला तुम्हाला बिझनेस मिळवून देऊ शकतो, तो करा. आणि तो केल्यानंतर कमेंट मध्ये मला सांगा की तुम्ही हे आज पुढच्या 15 मिनिटात केलेलं आहे. धन्यवाद.